नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आता आम्ही चाललोय गोव्याला आणि सध्या आम्ही आहे आता कुठे तर आंबोलीत आहे, आंबोलीच्या घाटात आहे। हे बघा तुम्हाला आंबोलीचा घाट दिसत असेल। सकाळी लवकर उठून आलोय आम्ही आणि आता आंबोलीच्या घाटात आहे। गोव्याला जायचं म्हणून सगळी लवकर 4ला उठून आवरून बसलेली। 4ला उठून आवरून 5:30 पावणे 6ला आम्ही गावात निघालो आणि गावात गडिंगला गेला। गडिंगला म्हणून सोन्याला उचलले आणि गडिंगला म्हणून परत आम्ही आता इकडे आंबोली मार्ग गोव्याला चाललो। आणि हे आंबोलीतले नजारा बघा तुम्ही जरा। गोव्याला जायची स्टोरी अशी आहे की आमचं प्लॅन आधीच चाललेलं की म्हणजे डिसेंबरमध्येच चाललेलं गोव्याला जायचं। त्यात आली माझी परीक्षा, प्रोजेक्ट होता, परीक्षा होती, त्यातनं काही मिळालं नाही गोव्याला जायला। मग शेवटी आला फेब्रुवारी, जानेवारी तरी संपला, मग फेब्रुवारीत तरी जायचंच असं झालं। मग कवा जायचं करीत आता परवा माझं संपलं पेपर 14 तारखेला पेपर संपल्यावर आता म्हणा लागली आता झाले तर जायचंच, थांबायचं नाही। म्हणून आता काल रात्री ठरलं आमचं की बाबा उद्या गोव्याला जायचं। आणि रात्री ठरल्यावर आम्ही सकाळी उठून लवकर म्हणजे आवरून निघालो बघा गोव्याला। तर गोव्याला जायला कोण कोण आहे माझ्याबरोबर? आता हे मनोजचा गाडी चालवा लागलाय, हे पाठीमागं आमचं सोन्या आणि हे रामादा। तर आम्ही चौघं मिळून आम्ही चाललो गोव्याला। बघू आता काय काय होते ट्रिपचे। प्लॅनिंग तरी काय असं करायचं नाही की बाबा असं करायचं तसं करायचं, जसं जमल तसं फिरायचं। आज वस्तीला राहायचं एक दिवस आणि उद्या सकाळी परत फिरायचं आणि संध्याकाळी रिटर्न। जिवंत आहे ते, जिवंतच आहे की। मग मी तेच म्हटलं तुला। अरे झू बोंबलो ते हरण दिसायला पुढे पुढे हे असंच फिरून यायचं वाटते रे। हे नाही हे गेटला लॉक आहे, त्याला विचारतच काय बोलूया थांब दे। चालेल ते बघ, हा ते बघ समोर जाऊन म्हणाला तुला ती सर केवढं झूम केलायस रामादा? झूम करायला काही नाही काय? अरे जिवंत आहे ते। काढ फोटो काढ। नीटा काय ना रे टाकलंय जर माझ्या फोन मध्ये पण काढतो की जरा काय। तर मित्रांनो आपण आता आलोय पहिल्या डेस्टिनेशनला, पहिल्या जागेला आलोय आपण म्हणजे बोंडला वाईल्ड लाईफ सँच्युरी। आणि येतानाच आपल्याला एक हरण दिसलं, नशीब चांगलं आहे म्हणायचं आपलं। आणि आल्या वाटेला हरण बघून आता आम्ही झू बघा आलोय। इथं पण आता हरणं भेटतीलच बघायला, वाघ वगैरे काय काय आहे म्हणे इथं, आता बघूया। इकडं माकडं तर आहेत बघा, हे असं आत एंट्री आहे। या एंट्रीतनं आपल्याला जायचं आहे। आणि हे बघा, हे आहे सिल्वर प्लीझंट काहीतरी म्हणतात याला।
रान कोंबड्यासारखं तिकडं आत आहे आणि हे इथं हे बघा हे आपल्या गावठी भाषेत लवबर्ड वांडच आणि हे मला वाटते पोपटाचा काहीतरी प्रकार आहे आणि हे बघा हे काय तुम्हाला ओळखते काय हे साळींदर आपल्याकडे भेटते तुम्ही बघितला असेल कुणीतरी बऱ्यापैकी लोकांनी बघितला असेल हे साळींदर आहे हे बघा उसातनी आरडतील कोली बघ ऐकली असेल तुम्ही आता आता हे बघून घ्या हेच बघा ती कोल्ही ती उसातनी आरडत्यात कुई 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 करतात ती दिसाय कुत्र्यासारखी जाईल खरं कोल्ही म्हणायचं याला नाही तर कुत्री बित्री म्हणशीला हे बघा कसं उत्तानी झालंय निवांतपैकी खाऊन पिऊन आपलं टुमटुमीत झोपले बघा आणि हे दुसरं बी पण झोपले कारण हे सरळ झोपले ही पिल्ले असतील मला वाटते मोठे असतात ना ह्याच्यापेक्षा काय बी असं ना इकडं आल्याचं पैसे तरी फिटलेत अरे मिया क्यों बैठे हो ऐसे हा बघा याला म्हणत्यात गौरेडा आणि ह्यो मनोजाचा जीवाभावाचा विषय गौरेडा कसला आहे बघ एक एक एरिया बी नेटका दिला की इसने बघा सुट्टी नाही खावा आणि खा की खावा आणि लोळ लोळ लोळा मला काय समजा नाही ते आता उड्या मारल्यावर कळणार कसं आहे अजगर आहे आता बघून घ्या सापासनी इथं हे बघा बसले इथे ए मुन्ना क्या कर रहे रे मुन्ना मस्कोनी कसला आहे रे सोन्या ती बी काढाले बघ तुझा वास गेला बघ त्याला ये भाई हे का रुसून तिकडे त्या कोपऱ्यात जाऊन बसले कुणाला माहित त्या मम्मीने कावल्यात वाटतं याला हे बघा कसे बाहेर याला डोकावाले याची मम्मी आगाव आहे वाटते आगाव नाही वाटते मम्मी याला तसं सोडून गेल्या वाटतं एक तिकडे कोपऱ्यात बसले रुसून हे लाडाच असणार कुठे गेलं आधी हे बघा पोपट असं का दिसले घेतो तुला बी घेतो का यांची टीमच आहे टोळकच आहे इकडे अरे ये का है रे मगर लाकूड आहे रे ते मगर आहे रे ते लाकूड आहे रे ते आणि ही आहेत बारकी बारकी हरण हे दिसत असेल तुम्हाला इकडे हे मोर लांडोर इथं आहे या 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 असला कसला आहे पोपट जरा कमी सोन्याच्या उंचीच आहे ना बघा अमेरिकेत नाही हे बघा रामादाच्या हातातला मोबाईल बघून हे बाहेर आले जाळ्याजवळ खाया काय आणा नाही मला तुला त्याला आणि द्या चालत बी नाही ओ बंदरिया
आणि हे बघा काळविटांचा कळप. काय रे? आणि हे घ्या, हे आणि वेगळे हरण. आणि हे सांबरांची संघटना. त्यांचा लंच टाइम चालू आहे. निवांत आपलं चरेत. आणि ती तिकडं एकटंच. तर मंडळी, आता आपण वाईल्ड लाईफ सेंच्युरी बघून आलोय. तुम्ही बघितला असालच. आता एक नंबर स्पॉट होता. प्राणी वगैरे व्यवस्थित बघायला मिळाले. भारी होतं. बाग बिग भारी मस्त एकदम खवण्या करून टाकलेली बाग. आणि बघून मस्तपैकी फिरून जंगल पूर्ण होतं, त्यामुळं काय वाटाय पण नाही एवढं. कारण तिथनं बाहेर पडल्यावर असली रखरख व्हायला लागली सांगतो. अरे मरणाचं गरम व्हायला लागलंय. आता एसी लावून, गाडीत एसी आहे ते एक बरं आहे म्हणायचं. एसी लावून जायला लावून, नाही तर मग काय मरत आहोत आम्ही. घरला जाईपर्यंत वरपाळत आहोत एवढं नक्की. आता मग वाईल्ड लाईफ सेंच्युरी बघून झाल्यावर आता जायचं कुठं हा प्रश्न पडलेला. नाही म्हणत आता शेवटी आता ओल्ड गोव्याला जायचं ठरलं. ओल्ड गोवा चर्च बघायला. सोन्या आमचा नाचायला लागलाय. चर्च बिर्च कुठं काय आहेत ते बघूया चला म्हणून. त्याला आता चर्च दाखवाय न्यायचं. आम्ही काय मागच्या वर्षी बघितले, कारण तरी आता परत जायचं. काय बघितली ठिकाणी परत जायचं नाही असतो ठिकाण. जायचं, फिरायचं आणि यायचं. नवीन ऍडमिशन आहे. तर हा आहे ओल्ड गोवा चर्च बघून. आणि मित्रांनो, आता हे न्यू चर्च बहुतेक. पाठीमागच्या साईडला होता तो जुना चर्च, ओल्ड गोवा चर्च. आणि हा न्यू गोवा चर्च आहे. हा आम्ही मागच्या वेळेला आलेलो त्यावेळेला बघायला नव्हता, त्यामुळं आता म्हटले याला बघून जाऊया. मित्रांनो, आता आपण चाललोय डोना पावला म्हणून एक स्पॉट आहे, तिकडे चाललोय. आणि उन्हातनं नको झाले. संध्याकाळचं 3:45 वाजल्या तरी ऊन भरणाच लागाले. असं उन्हातनं चलताना असं काय म्हणतात ते, जीव नकोसा झाल्यासारखं वाटायला लागले. आणि हे बघा सूर्य कसा डोक्यावर आहे. हे आमचा रामादा बघा एकटाच चाललाय पुढे. आम्ही तिघं चाललोय पाठीमागनं आणि तो एकटाच पुढे चाललाय. पार्किंग आहे लांब आणि चलत या लागते, त्यामुळे आता नको झालंय. आणि तिथं डोना पावलाला काय आहे म्हणे, सिंगमचं शूटिंग झालं म्हणणं तिथे जयकांत शिकरे बरोबर. एक मिनिट ते बघा तिथंच ते जयकांत शिकरेला मारलेलं वाटतं काय तिथं आता ते बघायला चालला. नेमकं काय सिंगमचं शूटिंग झालं ते दाखवतोच तुम्हाला. थांबा, हे बघा इथं सिंगमचं शूटिंग झालंय म्हणे असं म्हणतात. तर काय झालंय, कुठं काय कुणाला माहिती. सिंगम आलता इथं काय ते बल पुसपून टाकून जातोय ते इथलंच बघा ते. तर आम्ही गेलतो आता ते सिंगमचं बघायला. कारण तिथं आहे 50 रुपये फी. मग आम्ही बाहेरनंच बघितला. म्हटलं 50 रुपये त्याच्यात काय घालण्यासारखं नाही. आणि आता इकडे हे बोटी बघित उभारला. हे बघा आणि ते सोन्या बघा आमचं तिकडे शर्ट घ्यायला तिकडे ते बघा दिसलं काय. हे बघा त्याला पाहिजे झालाय ड्रेस. तर त्याला ठरवून द्यायला झालाय मनोज दादा.
का बघूया जरा मज्जा सोन्याची. काय आलं रे 200? तुला काय सांगितलं तेच सांगितलं की पुण्यातून मागे बडू हम तुम्हारे पीछे. आणि स्वागत आहे तुमचं थेट मिरामारच्या समुद्रात. अर्चना मान जाएंगे और पूरा बंगला अनुपम खेर का दिखाया गया. वो पूरा बंगला अनुपम खेर का दिखाया गया. आगे सामने पहाड़ी के ऊपर व्हाइट कलर में बड़ा पत्थर में दिखता है वो अगोंडा फोर्ट है और गोवा का लाइट हाउस भी है. और उसके नीचे किनारे पे रेड और व्हाइट कलर में लंबा सा घर दिखता है. छोटी छोटी खिड़कियाँ देखने में बहुत पुराना चीज है लेकिन ये गोवा का 5 स्टार होटल है. इस होटल में खाना पीना रहना सब कुछ फ्री में मिलता है. हम लोग कोई भी जा सकते हैं. ये गोवा का सेंट्रल जेल है आगोर. आणि बोटीतनं फिरून आल्यानंतर आता सनसेट बघत बघत जरा म्हटलं वाळूनं बीचवरनं फिरूया म्हणून आता जरा बीचवरनं फिरला. अशा पद्धतीनं आपण आज वस्तीला थांबलोय बागा बीचला. बागा बीचला नाही बाग्यात थांबलोय आणि आता जेवायला बाहेर गेलेलो आणि कुठलं खोड ऐकायचं महाराजा हॉटेल म्हणून होतं तिथं जाऊन जेवण आला. तुकी चव नव्हती त्याला. भुकला म्हणून पोराने खाल्लंय आता आणि खाऊन इकडे रूमवर येऊन पडला आहे. तर ह्या कार्ट्याला जायचं आता बीचवर नाईट लाईफ बघायला बागा बीच. नाईट लाईफ कसली बघायचं याला. आणि ह्याला आता जायचं आहे बाग्याला बागा बीचवर. ह्यो पाठी लागला. आमची तरी बॅटरी डाऊन झाली तर ह्याला आणि घेऊन जायवं. तर बघू गेलो तर तुम्हाला दाखवतो बागा बीच रात्रीचा. कंटाळा आलाय आणि गप झोप म्हणताना सोन्या काय आमचा ऐकना. मग काय आता आलाव नाही लाज म्हणून आणि आता जायला. सोन्या काय रे नाईट लाईफ बघायची होती ना गोव्यातली. बघ 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 आणि मन भरून बघ. सारखं सारखं दिवस नाही रे. होय काय सांगू राणी सोन्याची हाऊस पिटना.
आणि सोन्यासारख्या प्रेमी युगुलांसाठी इथे हे असं लाले लाल गुलाबी असं बदाम बिदाम लावून काय काय सेट केला आहे तयार. जी कोण हनीमूनला इकडं आल्यात कपल त्यांच्यासाठी डिनरसाठी काहीतरी काम तामझाम केले बाबा इकडे. आणि गोव्यातला माहोल बघून खुश होऊन त्या भावानं आम्हाला आता कुल्फी दिली. खुश होऊन कुल्फी खायला घालायला. आणि अशा पद्धतीनं इथं सोन्याबरोबर लई मोठा स्कॅम झाला आहे. ही कुल्फी सोन्याला 50 रुपयाला पडली एक. अशी चौघांची मिळून 200 रुपये भावानं घाललेले आज. खाणार काय कुल्फी परत कुल्फी देतोय.